नमस्कार, विजयश्री होममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बघतोय एक नाश्त्याचा प्रकार। चला आपण आता वेळ न घालवता रेसिपी कशी बनवायची ते बघू। तर आपण आता हेल्दी वाटाणा पोळीसाठी लागणारे साहित्य पाहूयात। त्यासाठी इथे मी दही घेतलेले आहे अर्धी वाटी। इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता, बट दह्याने छान चव लागते। त्यानंतर 1 वाटी रवा घेतलेला आहे बारीकसर, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर घेतलेला आहे। इथे ओला वाटाणा घेतलेला आहे 1/3 म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी। आणि त्यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे, थोडासा चाट मसाला घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घेतलेला आहे। थोडे चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही इथे ब्लॅक पेपर पुडेही वापरू शकता। 1 चमचाभर मी इथे तुपही घेतलेला आहे, थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या, थोडंसं लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 4-5, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। अगदी एवढ्या साहित्यामध्येच आपण बनवणार आहोत। आता इकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा वाटाणा टाकून घेऊया। इकडे तुम्ही बॉईल केलेला वाटाणाही वापरू शकता। त्यानंतर आता त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, लसूण आणि दही हे आपण एकत्र वाटून घेणार आहोत। मी सांगितल्याप्रमाणे इकडे तुम्ही दही वापरलं नाही तरी चालेल, बट दह्याने थोडीशी एक वेगळी छानशी चव लागते, त्यामुळे वापरलं तर बेटर, नाही तर पाण्याचा वापर करू शकता। त्याला वाटून घेऊयात। आपण छानपैकी वाटून घेतलेलं आहे, हे बघू शकता। याप्रमाणे दाखवते मी तुम्हाला, अगदी बारीक वाटायचे आपल्याला, हे बघू शकता। तुम्ही दही जितकं टाकलं त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून वाटू शकता। आता इथे बाउलमध्ये काढून घेऊया मोठ्या। तर बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया याच्यामध्ये। आता बारीक चिरलेला गाजरही घालून घेऊया। सो आता थंडीचा सीजन आहे, त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कुठलेही व्हेजिटेबल याच्यामध्ये घालू शकता, पौष्टिक असे। इथे मी गाजर वापरले। त्यानंतर आता याच्यामध्ये बारीकसर आपण रवा घेतलेला आहे तो घालून घेऊया। चाट मसाला, मीठ आणि चिली फ्लेक्सही घालून घेऊया त्याच्यामध्ये। आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातली होती, त्यामुळे चिली फ्लेक्स थोडे कमी घातलेत। बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेऊया। आता याला चांगलं मिक्स करूयात आपण। अगदी झटपट आणि हेल्दी असा नाश्ता आहे, सो जरूर ट्राय करा थंडीच्या दिवसामध्ये। चांगला मिक्स करूयात। आणि आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, मिक्सरच्या भांडं धुवून घेतलं होतं मी, त्याच्यामधलंच थोडं पाणी घालून आपण पुन्हा एकदा मिक्स करूयात। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडंसं पातळसर बनवायचं आहे, म्हणजेच आपण जसं की आप्यासाठी बनवतो अगदी तसंच। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून करायचं, कारण की पातळ होऊ शकतं तुम्ही एकदम पाणी ओतलं तर। सो या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं इतकं पातळसर। आता याला आपण एक 10 मिनिटभर आपण झाकून ठेवूयात। एक 10 मिनिटानंतर इथे मी थोडंसं एकजीव होण्यासाठी ठेवलं होतं। आता 10 मिनिटानंतर आपण इथे ह्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा घालायचा। सो सोडा केव्हा घालायचा, जेव्हा आपण बनवायला घेणार आहोत जस्ट त्याआधी। आता सोड्यावरती थोडंसं पाणी घालून 1 चमचा ते पुन्हा मिक्स करूया, कारण की काय होतं, आपण जर अगोदरच सोडा टाकला तर ते पीठ अगोदरच फुगतं। त्यामुळे आपण जेव्हा करायला घेणार आहोत जस्ट त्यावेळेस आपल्याला सोडा घालून मिक्स करायचं आणि लगेचच बनवायला घ्यायचं। आता इथे मी खोलगट पॅन घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपलं जे घी आहे, तूप घेतलेलं आहे, ते स्प्रेड करणार आहे। असं बघू शकता आपण किती कमी ह्याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर नाही केला। इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल। आता त्याच्यामध्ये पळीच्या सहाय्याने व्यवस्थित असं गोल आकाराचं आपण थोडंसं जाडसर ठेवायचं।
इथे मी व्यवस्थित असं पसरवून घेतलंय त्यामध्ये. आता याच्यावरती 5 ते 6 मिनिटं आपण झाकण ठेवून घेऊया. एक 5 ते 6 मिनिटानंतर हे बघू शकता काय मस्त कलर आला आणि खालूनही आपलं शिजलेलं आहे. कारण साईडच्या बघू शकता तुम्ही, साईडचे बाजू आहेत त्या वरती आलेल्या आहेत. आता याला पण काढून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनेही आपण भाजून घेणार आहे. हे काढून घेतलेलं आहे, बघू शकता खालची साईड आपली मस्त अशी भाजलेली आहे. आता पुन्हा आपण तूप लावूयात आणि ती दुसरी साईड होती ती खालच्या साईडने घालूयात आणि तीही भाजून घेऊयात व्यवस्थित अशी. एक 2 ते 3 मिनिटभर अशी भाजून घेऊयात. असे फिरवून, कारण सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजली पाहिजे. सो आहे की नाही हेल्दी असा मस्त झटपट होणारा नाश्ता आपला. आता इकडे आपलं बघू शकता अगदी सहजपणे निघते. सो इथे रेडी झालेला आहे. याचप्रमाणे मी बाकीच्याही करून घेणार आहेत. हे बघू शकता काय मस्त फुगली आहे आणि दिसायला काय अमेझिंग आणि हेल्दी आहे तितकीच. इथे आपली तयार झालेली आहे. आता हे बघू शकता मी इथे काप करून घेतलेले आहे आणि तुम्हाला दाखवते. सो गाईज कशी वाटली कमेंट जरा कळायला नक्की विसरू नका आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा. म्हणजे काय होईल, माझी नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जातील. सो भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.